झाशीची राणी लक्ष्मीबाईंचं गाव तो हाच इकडे इथेच ना? त्याबद्दल तुम्हाला लोकांना सगळ्या झाशीची राणी आहे ती नेवाळकरांची होती. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रुधोर ढाळी ती पराक्रमांची ज्योतमावळे इथे झाशीवाली तांबे कुलवीर श्री ती नेवाळकरांची कीर्ती. ते नेवाळकर कोण ते कोणाला माहिती नाहीये. बरोबर. त्याचा इतिहास आम्ही गेले सन 1858 मध्ये पुन्हा इंग्रज झाशीकडे वळले आणि झाशीला घेरण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे दोघांमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध जवळजवळ 15 ते 20 दिवस चालले आणि ह्या युद्धातून राणी आपल्या मुलाला पाठीवरती बांधून घोड्यावरती बसून आपल्या काही सैन्यासह पळण्यात यशस्वी झाली. राणी झाशीवरून पळून तात्या टोपे यांना जाऊन भेटली. तात्या टोपे यांच्या मदतीने रणरागिणी राणी लक्ष्मीबाई मार्ग म्हणजे या रस्त्याला या मार्गाला रणरागिणी राणीने 1853 साली विवाह झाल्याच्या नंतर त्यांनी भेट दिली होती. राणींनी भेट दिली हो, राणीने भेट देऊन आपलं कुलस्वामी आहे तिथे त्या मंदिराला भेट दिली. सगळं रेकॉर्ड आहे आणि आमच्याकडे त्याचे कागदपत्र आहेत. काय बोलता? ही गोष्ट आहेत ना खूप म्हणजे एक आश्चर्यचकित करण्यासारखी आहे. म्हणजे राणी लक्ष्मीबाईंचं कुलदैवत लक्ष्मी पल्लीनाथ म्हणजे आपल्या कोकणात आपल्या रत्नागिरी तालुक्यात या गावात राणी लक्ष्मीबाई येऊन गेलेल्या आहेत आणि याची नोंद सुद्धा आहे. म्हणजे हो त्यांनी दिलाय, किरीट दिलाय सोन्याचा. तो किरीट दिलेला आहे मानाचा, तो लावला जातो तिथे. हे बघा ही दगडी वगैरे घराचे त्यावेळीच्या किती मोठे आहेत बघू शकता तुम्ही. आणि बॅक साईडला असा हा पूर्ण हे निसर्ग सौंदर्य अशा प्रकारे इथे सुद्धा अशा प्रकारे हे घर होतं. पूर्ण भिंती होत्या आणि इथे या ठिकाणी झाशीची राणी यांचं स्मारक वगैरे बांधण्यात येणार आणि इथली जागा कशा प्रकारे फक्त ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असेल. त्याच्या अगोदरपासूनच इथे वास्तुरूपी मंदिर आहे. ओके. बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. मित्र हो, झाशीच्या राणीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असालच, पण तुम्हाला माहिती आहे का की झाशीच्या राणीचं मूळ गाव हे आपल्या कोकणातीलच आहे? तर हो मित्र हो, झाशीच्या राणीचं सासर आणि माहेर हे आपल्या कोकणातीलच आहे. म्हणजे झाशीच्या राजांचं मूळ गाव सुद्धा आपल्या कोकणातीलच आहे. तर आज आपण झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या मूळ गावी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांचं घर आहे का, घर असेल तर ते आता कसं आहे, त्या घरामध्ये कोण राहतात, घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्यांचा तो संपूर्ण गाव कसा आहे, त्या गावामध्ये एक खूप पुरातन मंदिर आहे तर ते मंदिर कसं आहे, कोणतं मंदिर आहे, तर त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे मित्र, झाशीच्या राणी त्या काळी कोकणात सुद्धा आल्या होत्या. तर त्या कशासाठी आल्या होत्या? म्हणजे एका खास कारणासाठी, एका विशिष्ट कारणासाठी त्या कोकणामध्ये आल्या होत्या. तर ते नेमकं कारण काय आहे, त्या कोकणातील कोणत्या गावी आल्या होत्या, याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. तसंच मित्र हो, ह्या भागामध्ये पुढे जाण्या अगोदर आपण झाशीच्या राणींच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. झाशीच्या राणीचे मूळ नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे होते आणि प्रेमाने त्यांना सर्वजण मनू बोलायचे. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 साली वाराणसी येथे झाला. त्या 4 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांनीच तिचा सांभाळ केला. मोरोपंत तांबे हे आधुनिक आणि उच्च विचारसरणीचे होते. लक्ष्मीबाईंना त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी इतर मुलींच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य दिलं होतं. लक्ष्मीबाई यांचे वडील मोरोपंत हे पेशवा दरबारात कार्यरत होते. छोट्याशा मनूची आई नसल्यामुळे मोरोपंत हे त्यांच्याबरोबर मनूला दरबारात घेऊन जात असत आणि याच ठिकाणी म्हणजे दरबारातच मनूचं शिक्षण पूर्ण झालं. शस्त्रबाजी, घोडेस्वारी आणि इतर विषयांमध्ये मनू निपुण झाली. काही वर्षांनी त्यांचं लग्न झाशीचे राजा गंगाधरराव नेवळेकर यांच्याबरोबर झालं. लग्नानंतर देवी लक्ष्मीच्या सन्मानार्थ मणिकर्णिका म्हणजेच मनू यांचं नाव लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं. लग्नानंतर सुद्धा त्या शस्त्रविद्या आणि राजदरबारामध्ये सुद्धा लक्ष देत असत. काही कालावधीनंतर राणी लक्ष्मीबाई यांनी एका मुलाला जन्म दिला, परंतु काही महिन्यांनी मुलगा आजारी पडला आणि त्या छोट्याशा बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर 1853 मध्ये राजाने आपल्या परिवारातील एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 1853 साली गंगाधरराव नेवळेकर यांचा मृत्यू झाला आणि यावेळी लक्ष्मीबाई यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. अशी परिस्थिती असताना सुद्धा राणी लक्ष्मीबाई ह्या अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांचा मुलगा दामोदर यांचे वय कमी असल्यामुळे राज्याचा कारभार त्या स्वतः सांभाळू लागल्या. त्यावेळी भारतातील खूप साऱ्या प्रदेशांमध्ये इंग्रजांचे शासन होते आणि त्यांचा नियम असा होता की राजाचा जर स्वतःचा मुलगा नसेल तर राज्याचा उत्तराधिकारी म्हणून त्याचा स्वीकार करण्यात येणार नाही आणि राज्याचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी सांभाळेल आणि खर्चासाठी राजघराण्याला पेन्शन लागू केली जाईल. आणि अशा प्रकारे इंग्रजांनी झाशीची राणी यांचा मुलगा दामोदर यांना उत्तराधिकारी मानण्यास नकार दिला.
सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून राणी लक्ष्मीबाई यांना झाशीचा किल्ला सोडून राणी महालामध्ये जाऊन राहावं लागलं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हिंमत सोडली नाही. राणी लक्ष्मीबाईंना आता कळून चुकले होते की इंग्रज आता झाशीवरती कब्जा करण्याच्या तयारीत आहेत. म्हणून त्यांनी हळूहळू आपले सैन्य तयार करण्यास सुद्धा सुरुवात केली. काहीही झाले तरी आपली झाशी आपण इंग्रजांच्या हाती लागू द्यायची नाही असा त्यांनी निर्णय घेतला होता. शेवटी 7 मार्च 1854ला झाशी ताब्यात घेण्याचा इंग्रजांनी आदेश काढला. पण ह्या आदेशाला उत्तर देत मैं मेरी झाशी नहीं दूंगी अशा स्पष्ट शब्दात राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना सुनावले. आणि इथून पुढे झाशीची राणी आणि इंग्रजांमध्ये संघर्ष वाढला. सन 1857मध्ये हा संघर्ष अधिकच वाढला होता. आणि त्याच काळात ओरछा आणि दतिया येथील राजांनी झाशीवरती आक्रमण केले. परंतु झाशीची राणी हे युद्ध जिंकले आणि त्यांना राज्यातून पळवून लावले. सन 1858मध्ये पुन्हा इंग्रज झाशीकडे वळले आणि झाशीला घेरण्यास सुरुवात केली. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध जवळजवळ 15 ते 20 दिवस चालले. झाशीची राणी सर्वतोपरीने आपले प्रयत्न करत होती, परंतु इंग्रजांच्या शक्तीपुढे तिचा काही निभाव लागू शकला नाही. आणि ह्या युद्धातून राणी आपल्या मुलाला पाठीवरती बांधून घोड्यावरती बसून आपल्या काही सैन्यासह पळण्यात यशस्वी झाली. राणी झाशीवरून पळून तात्या टोपे यांना जाऊन भेटली. तात्या टोपे यांच्या मदतीने ग्वालियरच्या एका किल्ल्यावरती राणी लक्ष्मीबाई यांनी विजय मिळवला. यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी किंग रॉयल आयरिशच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि ह्या युद्धामध्ये लक्ष्मीबाई अतिशय निर्भीडपणे लढत होत्या. मुलाला पाठीवरती बांधून दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन त्या लढत होत्या. पण या युद्धामध्ये राणी लक्ष्मीबाईंना अतिशय गंभीर दुखापत झाली आणि लढता लढता त्या घोड्यावरून खाली पडल्या. परंतु त्यांचा पुरुषांप्रमाणे पोशाख असल्यामुळे इंग्रजांनी त्यांना ओळखले नाही आणि त्या जखमी अवस्थेत काही सैनिक राणी लक्ष्मीबाई यांना जवळच्या एका मंदिरामध्ये किंवा मठामध्ये घेऊन गेले. यावेळी राणी लक्ष्मीबाई यांनी एक शेवटची इच्छा व्यक्त केली. ती म्हणते की कोणत्याही इंग्रजाने माझ्या मृतदेहाला स्पर्श करता कामा नये. आणि 17 जून 1858ला कोटा येथील सराईजवळ ग्वालियरमधील फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण प्राप्त झाले आणि त्यांच्या काही सैनिकांनी त्यांचे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले. मित्रहो, ज्यावेळी राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय मात्र 29 वर्ष इतकं होतं. तर मित्रहो, असा इतिहास होता झाशीच्या राणी यांचा. मित्रहो, जर तुम्हाला अजून काही माहिती असेल झाशीच्या राणींबद्दल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त सुद्धा अजून काहीतरी मी तुम्हाला चांगली माहिती सांगणार आहे. ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आपल्या कोकणशी सुद्धा काहीतरी संबंध येतो. त्यांचीसुद्धा कोकणशी काहीतरी नाळ जोडलेली आहे. तर नेमका हा संबंध काय आहे तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि तीच माहिती घेण्यासाठी मी आता जात आहे कोट गावामध्ये. आता मी आहे मित्रहो आमच्या गावखडी गावच्या ब्रिजवरती. हे बघा, आणि अशा प्रकारे सुंदर असं आजचं हे वातावरण आहे. आणि इथून आता मी जाणार आहे पहिला पावसला आणि पावसवरून जाणार कोट गावामध्ये. मित्रहो, अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे कोट फाट्यावरती. हा बघा, हा समोरचा रस्ता येतो ना, तो येतो लांजा शहरातून आणि तसंच इथून आपण रत्नागिरी पावस मार्गे येऊ शकतो. आणि इथून ह्या फाट्यावरून आतमध्ये कोटमध्ये जायला 3 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे लांजातून एक साधारण अर्धा तासाच्या अंतरावरती हा गाव आहे. आणि इथून आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आतमध्ये कोट गावात. काका, हाच गाव ना आतमध्ये कोटगाव? तुम्ही कोटगावातलेच का? नाही, आम्ही उपळे. अच्छा, उपळे. मग इथे झाशीची राणी लक्ष्मीबाईंचं गाव तो हाच इकडे इथेच ना? त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय? त्या इकडे सासर इकडे आणि कोलद्यात माहेर होतं. होय काय? हो, ते इथे काहीतरी बांधायचं होतं, मागे चर्चा होती. अच्छा, म्हणजे इथेच ह्या गावाशी काहीतरी संबंध आहे त्यांचा. होय, होय. ओके, ठीक आहे. आतमध्ये जाऊन बघतो मग मी. थँक्यू काका. चला तर मित्र, आता आपण जाऊया आतमध्ये. तर मित्र हो, इथे आल्यानंतर आता आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत. दादा, तुम्ही कोटमधले काय? पावस आहे. झाशीची राणीचं घर कुठे काय माहिती आहे? म्हणजे गाव खाली तिकडे खालच्या साईडला आहे काय?
ओके ओके, मग ही कुठली वाडी आहे? हे आग्रेवाडी खाली कोटगाव. ओके ओके हे पण कोटामध्ये हां झाशीचं राणीचं ते तिकडे आहे ते ओके ओके ठीक आहे, थँक्यू. गावामध्ये ते. अच्छा तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे त्या दुकानाच्या वगैरे समोर तिथे हा. गेल्यानंतर तिथे विचारा, मग सांगतील तुम्हाला डिटेल माहिती देतील. चालेल ठीक आहे, थँक्यू. आला तुम्ही गावकडी आडनाव तोडणकर हां इकडे येतील ना. चल बा. चला तर मित्र आपल्याला पुढे जायचं आहे. नशीब इथे आल्यानंतर ते तेवढ्यात दादा भेटलेत. आता आपण कोट या गावामध्ये पोचलेलो आहोत. हा बघा अशा प्रकारे हा गाव आहे आणि इथे आता आपल्याला पाहायला मिळतं आहे ते म्हणजे हे बघा रणरागिणी राणी लक्ष्मीबाई मार्ग. म्हणजे या रस्त्याला या मार्गाला रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांचं नाव दिलेलं आहे. हा मार्ग आहे तो ह्या साईडला जायला आणि ह्या साईडला जायला. पण नेमकं त्यांचं स्थान काय आहे, या गावाशी त्यांचा संबंध काय आहे तो आपण इथे आता जाणून घेऊया. कोणाला विचारायचं? पुढच्या साईडला इथे काय लग्न वगैरे आहे वाटतं. नमस्कार दादा. राणी लक्ष्मीबाई यांचं या गावाशी काय संबंध वगैरे आहे त्या जरा माहिती पाहिजे होती. येत आहेत का? अच्छा. फायनली ज्याची मगाचपासून वाट बघत होतो, ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो होतो ती माहिती आपल्याला थोड्याच वेळात कळेल. इथले नेमाळकर काका म्हणून आहेत, तर ते आपल्याबरोबर येत आहेत पुढे माहिती देण्यासाठी. त्यांच्या घराण्याशीच संबंधित ही सर्व माहिती असणार आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की झाशीची राणी ह्यांचं कोट हे गाव हे सासरवाडी. झाशी कोट ह्या गावात त्यांची सासरवाडी होती. म्हणजे त्यांच्या सासरवाडीच्या घराण्याचा संबंध ह्या गावातून येतो, कोट गावातून येतो आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढे माहिती घेणार आहोतच. हे बघा इथे पाहू शकता आपण रणरागिणी राणी लक्ष्मीबाई जयंती महोत्सव काही दिवसांपूर्वीच झाला, तर इथे तो साजरा करण्यात आलेला आहे. हे बघा बाळूकाका स्थळ बाळूकाका नेवाळकर यांचे घर एक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक प्रतिष्ठान कोट, मुक्काम पोस्ट कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र पिन. संपर्क क्रमांक तर आपण पोचलो आहोत ज्या ठिकाणी त्यांचा झाशीच्या राणी यांच्या मूळ घराचा नेमाळकर घराण्याचा मूळ चौतारा ज्या ठिकाणी आहे तिथे. हे बघा अशा प्रकारे हा एक निसर्गाच्या सानिध्यात वसलेला कोट गाव आहे. तर मित्रहो आता आपण आलो आहोत झाशीची राणी यांचं एक चौतारा आहे यांच्या घराचा. तर तो कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर मी मला ओळख करून देतो. इथे आहेत आपल्याबरोबर राजू काका नेवाळकर. नमस्कार काका. नमस्कार. तर काका आहेत ना आपल्याला ह्या सर्व परिसराबद्दल आणि झाशीची राणी यांच्याबद्दल म्हणजे यांचा कोट गावाशी काय संबंध आहे, त्यांची झाशीची राणी यांची कोट गावाशी काय नाळ जोडलेले आहे, तर याच्याबद्दल आहेत ना माहिती देणार आहेत. तर काका पहिली तुमची ओळख करून द्या. माझं नाव राजू नेवाळकर. मी राहायला इथेच असतो. अच्छा. नेवाळकर कुटुंबापैकी आमचे जे काही हे सगळे इथे हा जो चौतारा आहे हा नेवाळकरांपैकी मूळ चौतारा आहे. अजून इथे एक वरती एक चौतारा आहे, इथे बाजूला एक घर आहे. हे असं आमची समजा नेवाळकरांची प्रॉपर्टी आहे इथे सगळ्या. ओके. त्यापैकी काही नेवाळकर इथून 17व्या शतकाच्या सुरुवातीला रघुनाथराव नेवाळकर इथून साक्री धुळं म्हणजे तिकडे त्या साईडला गेले. तिथे पारोळ्याची जहागिरी त्यांना मिळाली. मूळ नेवाळकरांचं गाव, मूळ सगळ्या नेवाळकरांचं गाव कोट. कोट. हा. आता इथून काही पारोळ्याला गेले, पारोळ्यातून ते पेशव्यांच्या पदरी. पेशव्यांच्या पदरी म्हणजे जेव्हा छत्रपतींचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य संभाजी महाराजांच्या नंतरचं, जेव्हा पेशव्यांना ती गादी मिळाली, पेशव्यांनी जो विस्तार केला
छत्रपतींच्या राज्याचा हां. जो अगदी अटकेपार झेंडे लावले. बरोबर. म्हणजे अटकेपार म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अटक किल्ला आहे माहितीये, हो. त्याच्यापर्यंत झेंडे आपल्याला लावले. बरोबर. सगळ्यांना ज्ञात आहे ते इतिहास. बरोबर. तेव्हा जाताना जी संस्थानं खालसा केली हां. त्यापैकी झाशी हे संस्थान नेवाळकरांकडे आलं. अच्छा. तर हे पारोळ्याचे पहिल्यांदा जहागीरदार होते. बरोबर. त्यांचे खास विश्वासू होते म्हणून त्यांना ह्याची पण जहागीर त्यांनी दिली, कुठली, झाशीची दिली. ओके. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. पण मागचा इतिहास कसे नेवाळकर इथून तिथपर्यंत गेले गेले. याचा इतिहास कुणालाच माहिती नाही. बरोबर. पण हे छत्रपतींच्या राज्याची जी वाढ झाली हां. त्यात झाशी हे संस्थान पण त्यातच होतं. ओके. आणि या ठिकाणी आता आपण खूप प्रयत्न करतोय की या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे. ओके. पर्यटनच्या माध्यमातून निधी आणायचा आहे. पर्यटनच्या माध्यमातून लोकांना इथे आता लोकांना आपला इतिहास कळायला लागलाय, खरा इतिहास. बरोबर. कारण पूर्वीपासून सगळा इतिहास दाबला गेला होता. बरोबर. या आता एक 10-20 वर्षाच्या काळात लोकांना खरा इतिहास सर्च करायला लागले. लोक आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि अन्य मार्गातून सर्च करायला लागले. त्यामुळे आता ह्या गोष्टीला स्कोप मिळतोय की आपली मूळ ठिकाणं कुठली आहेत. बरोबर. लोकांना सगळं झाशीची राणी आहे ती नेवाळकरांची होती. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रुधोर ढाळी ती पराक्रमांची ज्योतमावळी इथे झाशीवाली तांबे कुलवीर श्री ती नेवाळकरांची कीर्ती. ते नेवाळकर कोण हे कोणाला माहिती नाहीये. बरोबर. त्याचा इतिहास आम्ही गेले 10-15 वर्ष आम्ही त्याचा अभ्यास करतोय. आता आपण एक संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ही जी जागा आहे ती आम्ही शासनाला द्यायला तयार आहोत किंवा शासनाकडे आम्ही ती जमीन जागा हे करून या ठिकाणी भव्य स्मारक आपल्याला करायचं लोकांना, जेणेकरून इतिहास समजला पाहिजे. ओके. म्हणजे काका आता ही जी जागा आहे तुमची हां. तर ती तुम्ही शासनाला देणार आहे. हो. म्हणजे शासनाला देणार किंवा ट्रस्टच्या नावाने करून घेणार की शेवटी मेंटेन करणं महत्वाचा विषय असतो. बरोबर. बरोबर. शासन काय प्रत्येक ठिकाणी येऊ शकणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही ती संस्था एक रजिस्टर केली. ओके. त्या संस्थेच्या माध्यमातून जागा हँडओव्हर करून मग लागेल ती 2 एकर लागली. उद्या समजा मोठा कुठला प्रकल्प करायचा आला ओके. त्याच माध्यमातून तर आपण आणखीन जागा देऊ. अच्छा. कारण आपल्याला झाशीची राणी ही सगळ्या देशाची आहे, जगाची आहे. बरोबर. आणि बरोबर. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. बरोबर. पण तिचं काहीतरी व्हावं या गावासाठी. कारण या गावची त्या सूनबाई आहेत. या सून अच्छा, ह्या गावच्या सुनबाई आहेत त्या? अच्छा, ह्या सुनबाई. अच्छा. मग त्यांचं माहेर कुठे? माहेर तांब्यांपैकी आहे. हां. आता कोल्ध गाव आहे बाजूला आहे, तिथे तांबे आहेत. ओके. गुढ इथे तांबे आहेत. हां. आता त्यांची वंशावळ पण तिथे गुढ्याला आपल्याला मिळते. अच्छा. तिथे- काका गुड हे गाव कुठे आहे? गुड चिपळूण तालुक्यात चिपळूण तालुक्यात. 35 किलोमीटर गुढ म्हणून गाव आहे. अच्छा. गुहागर रोडला रामपूर पाटीच्या पुढे गेल्यानंतर गुढ फाटा म्हणून लागतो. हां. तिथून 7-8 किलोमीटरवर गुढ म्हणून गाव आहे. हां. तिथे प्रवीण तांबे हां. आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे त्यांच्या घरात हां. फार मोठी तांबे कुळाची वंशवेल आहे. ओके. त्या ह्याच्यात वंशवेलीत मी स्वतः बघितलं आहे की त्यात मनुताई म्हणजे झाशीच्या राणींचं लहानपणीचं नाव तिचं नोंद आहे. अच्छा. म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन आलेले हो, आहात? तिथे जाऊन आलेलं आहे. अच्छा. आणि आपल्यापैकी जे आमच्यापैकी नेवाळकर आता काही झाशीला आहेत, हां. काही दिल्लीला आहेत, हां. काही मध्य प्रदेशमध्ये आहेत, ओके. काही ग्वालियरला आहेत, काही राजस्थानमध्ये आहेत, हां. काही नागपूरला आहेत. आता राणींचे जे वंशज जे ज्यांनी दत्तक घेतलं हां. दामोदरराव, बरोबर. त्यांची पुढची 6वी पिढी, त्या 6वी पिढीतले योगेशराव नेवाळकर तेही इथे येऊन गेले, आपल्या इथे भेट देऊन अच्छा. गेले. म्हणजे त्यांचे पूर्वज जे आता तिथे आहेत हा, तर ते सुद्धा इथे येऊन इथे येऊन गेले. गेले. आता ते झाशीवाले म्हणून आडनाव लावतात. बरोबर. आता ते कसं आहे, इंग्रजांपासून वाचण्यासाठी, राणींचे पुढच्या वंशांना वाचवण्यासाठी हां. त्यांनी झाशीवाले नाव बदललं ओके. त्यावेळी. आता त्यांना ते नाव चिकटलं, पण झाशीवाले म्हणजे मूळ नेवाळकर आहेत. आता आमचं सगळ्या नेवाळकरांचं मूळ कुलस्वामी कुठला? पल्लीनाथ, हां. पाली. ओके. तिथे राणीने 1853 साली विवाह झाल्याच्या नंतर हां. त्यांनी भेट दिली होती. कुठे? आपले पाली म्हणून गाव आहे इथे. पालीमध्ये? पालीमध्ये. हातखंबा हो, पाली? आपलं हे पाली. हातखंबा हो, पाली हो, ना? हो, हातखंबा मग पाली. तिथे राणींनी भेट दिली हो, होती? राणीने भेट देऊन, आपलं कुलस्वामी आहे तिथे, हां. त्या मंदिराला भेट दिली. अच्छा. तिथली व्यवस्था पाहण्यासाठी ओके. त्यांनी सालीना तनखा चालू केला. तिथले जे विद्यमान जे ते कोण होते त्यांच्या विश्वासू हां. गजानन भाऊ हळबे, बरोबर. त्या हळबे कुटुंबाला त्यांनी सालीना 50 रुपये तनखा चालू केला 1853 साली. काय बोलता? आणि त्यानंतर 1947 सालात जेव्हा भारत स्वतंत्र झाला हां. तेव्हा ज्या लॅबिलिटीज होत्या हां. ब्रिटिश गव्हर्नमेंट जे देत होत्या त्या भारत सरकारने हस्तांतरित केल्या. त्याप्रमाणे 2002 किंवा 3 पर्यंत त्या हळबे कुटुंबांचे पुढचे वंशज हां. त्यांना सालीनं तनखा दिल्याच्या नोंदी रत्नागिरी तालुका तहसीलदार ऑफिसला मिळतात. तिथली व्यवस्था बघण्यासाठी बरोबर. ती मग व्यवस्था. ती आपल्या राणी लक्ष्मीबाईंनी व्यवस्था सुरुवात लावून केली दिली. होती. तिथल्या ज्या ओवऱ्या बिऱ्या बघतील पूर्वीच्या बघितल्यात ना, तिथे गेले तर तुम्हाला घाट्यावेड्या दिसतील अशा बांधलेल्या हां, हां. जुन्या काळात लगड. ओके. ती सगळी व्यवस्था गजानन भाऊ हळवेने केली आहे. अच्छा. हा, आणि ह्या सगळ्याचा इतिहास सगळं रेकॉर्ड आहे. हां. आणि आमच्याकडे त्याचे कागदपत्र आहेत. काय बोलता? हा, हे सगळं आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तर मित्रो, ही गोष्ट आहेत ना खूप म्हणजे एक आश्चर्यचकित करण्यासारखी आहे. म्हणजे राणी लक्ष्मीबाईंचं कुलदैवत लक्ष्मी पल्लीनाथ, तर हे हातखंबा पाली या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचं कुलदैवत समजल्यानंतर ते
तिथे येऊन गेलेल्या आहेत. म्हणजे आपल्या कोकणात आपल्या रत्नागिरी तालुक्यातील पाली या गावात राणी लक्ष्मीबाई येऊन गेलेल्या आहेत आणि याची नोंदसुद्धा आहे. म्हणजे हो त्यांनी दिलाय, किरीट दिलाय सोन्याचा, तो किरीट दिलेला आहे मानाचा. हा तो का? लावला जातो तिथे. अच्छा, जो उत्सव काळात तिथे लावला जातो. ओके. हां. तर मित्र खरोखर खूप सुंदर अशी आपल्याला माहिती आहेत ना काकांनी दिली आहेत, तर त्याबद्दल काका तुमचे धन्यवाद. आणि तसंच मित्र आता आहेत ना हा चौतारा आपण पाहून घेऊया कसा आहे तो नेमकं. आणि हे बघा, ही पूर्ण अशा प्रकारे जागा आहे इथे आणि इथे आपण असा चौतारा हा पाहू शकतो. हे बघा इथे त्यांची सासरवाडी इथली आहे आणि त्यांचं माहेर, त्यांचं जन्मस्थान बोलू शकत नाही आपण, त्यांचा जन्म दुसऱ्या ठिकाणी झाला. त्यांचं एक जे घराणं आहे ते कुठून सुरू झालं आहे तर तांब्या घराण्यातून चालू आलाय. हां. ते आता नक्की कुठून चालू झालंय आम्हालाही काही कल्पना नाही. ओके, म्हणजे तांबे घराण्यातून चालू झालं आहे. पण कसं आता वेगवेगळ्या ठिकाणी तांब्यांची घरं आहेत. आता कोल्ह्याला आहे. हां, आता इथे आपल्या जवळच कोल्ह्याला असलेला. तांब्यांचं घर आहे. ओके, आणि तिथे पण तांबे आहेत. अच्छा. आणि आता म्हणजे एक इतिहास परत घडतोय. हां. माझी मिसेस पण तांब्यांचीच आहे. माहेर वशीन तांबे आणि सासवडी नेवाळकर. मी परत आम्ही इतिहास रिपीट करतोय. म्हणजे आणि आता सध्या ते विद्यमान सरपंच पण आहेत. अच्छा, तर काकांच्या मिसेस आहेत ना आता सध्याच्या इथल्या सरपंच आहेत. हा बघा मित्र अशा प्रकारे हा चौतरा या ठिकाणी आपण पाहू शकतो. झाशीच्या राणी यांच्या सासरवाडीच्या घराचा मूळ चौतरा म्हणजे त्यांच्या घराण्याचा. हा बघा, हा असा इथे त्यांचं मूळ घर होतं काही वर्षांपूर्वी. काही वर्षांपूर्वी म्हणजे खूप 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 वर्षांपूर्वी आपण बोलू शकतो. आता त्यांची सर्व फॅमिली वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारली गेलेली आहे. हे बघा, ही दगडी वगैरे घराचे त्यावेळीच्या किती मोठे आहेत बघू शकता तुम्ही. हां, आणि बॅक साईडला असा हा पूर्ण हे निसर्ग सौंदर्य, घनदाट असं जंगल आहे. तर राणी लक्ष्मीबाई यांच्या सासरवाडीचा गाव म्हणजे कोट गावातील आपण त्यांचा हा मूळ घरचा चौतारा आपण इथे पाहिलेला आहे, ज्या ठिकाणी मी आता उभा आहे. त्याच्यासमोर अशा प्रकारे हे बघा, इथून सुद्धा आता आपल्याला हे दगडी दिसतात. म्हणजे ह्या अशा समोर भिंत, हे बघा इथे हा अशा प्रकारे, इथे सुद्धा अशा प्रकारे हे घर होतं. पूर्ण भिंती होत्या असणार. हे आपल्याला ह्या चिऱ्यांच्या या दगडांच्या लाईन दिसत आहेत ना, हे बघा, हे अशा प्रकारे हे मोठंच्या मोठं घर होतं असणार. फक्त एवढाच भाग नव्हता हा. यावरून मित्र साधारण आपल्याला लक्षात येतं की झाशीच्या राणीचा संबंध हा कोकणशी होता आणि त्या मूळच्या आपल्या म्हणजे त्यांची वंशावळ, त्यांचे पूर्वज हे आपल्या कोकणातीलच आहेत. आणि इथे या ठिकाणी झाशीची राणी यांचं स्मारक वगैरे बांधण्यात येणार आणि इथली जागा कशा प्रकारे ते एक वेगळ्या प्रकारे डेव्हलप करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आणि ते झाल्यानंतर आहेत ना अजून म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळा हा परिसर होईल, एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा होईल. अशा प्रकारे आपले इथे नेवाळकर काका आहेत, तर त्यांनी खरोखर खूप सुंदर अशी माहिती दिली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या घरी आहेत ना आता कार्यक्रम सुरू आहे लग्नाचा आणि त्यातून काका तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्यासाठी आलात, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप नाही. आभार मानतो. काय माहितीये, इतिहास लोकांना पोहोचला पाहिजे. बरोबर. म्हणून तुमच्यासाठी मी 10 मिनिटं वेळ काढून आलो. कारण आपल्या घरात पण कार्यक्रमात 100-150 माणसं आले बरोबर. त्यांना. आणि परवा आपला 19 नोव्हेंबरला कार्यक्रम मोठा झाला. अच्छा, हां, मग ते एक विचारायचं होतं, या गावात अजून कोणकोणते कार्यक्रम होतात? जसं आता परवा कोणता कार्यक्रम झाला? परवा झाशीची राणी जयंती 19 नोव्हेंबरला असते. अच्छा, मग ती यंदा 189वी जयंती झाली इथे झाली. झाशीची राणींची. साधारण एकूण किती माणसं साधारण होती? 250-300 माणसं उपस्थित होते. काय बोलतो? आणि महिला वर्ग भरपूर जास्त प्रमाणात होता. अच्छा, आणि महिला वर्गासाठी स्पेशल आम्ही कार्यक्रम पण एक ठेवला होता. ओके. एक पारंपरिक रत्नागिरी तालुक्यात ज्या फुगड्यांचा कार्यक्रम मध्ये आले होते नंबरमध्ये, त्यातली एक फुगडीचा कार्यक्रम मुद्दाम ठेवला होता अच्छा. महिलांसाठी म्हणून. कारण महिलांना स्कोप दिला पाहिजे ना. बरोबर बरोबर. आणि आपल्या गावात या गावात 13 मंदिर आहेत. काय बोलता? 13 मंदिर आहेत टोटल. अच्छा, हा, आणि 12 वाड्यांचा गाव आहे, 13 मंदिर आहेत. हां, पर्यटन स्थळ आता हे विकसित होणार आहे. ओके. आपले पालकमंत्री खूप मेहनत घेत आहेत त्याच्यासाठी ओके. आणि ते आमच्या पाठीशी उभे आहेत. अच्छा. त्यामुळे आम्ही बिंदास्त आहोत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कातळशिल्प पण आहेत. बरोबर. या गावात कातळशिल्पाचा पण शोध लागलेला आहे. आणि लवकरच तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन भेट वगैरे देऊ शकता. आपलं झालंय वर्ग पर्यटन तिकडे झालंय. हां, अरे वा, त्यांच्या यादीत पण आपलं नाव आहे. अरे वा. म्हणजे मित्र हो कोट गाव हे पर्यटनच्या यादीत सुद्धा आलेलं आहे. तर त्यामुळे लवकरच या ठिकाणी एक वेगात तुम्हाला इथे डेव्हलपमेंट पाहायला भेटू शकते आणि तुम्ही इथे येऊन आहेत ना भेट देऊ शकता या गावाला सुद्धा. आणि गावातील एक पौराणिक वेगवेगळी मंदिरं आहेत तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला मित्र हो, आता आपण इथून निघालो आहोत ते म्हणजे इथेच जवळ असलेलं एक खूप वर्षांपूर्वीचं मंदिर आहे
त्या मंदिरामध्ये ते तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे ते. पण इथला परिसर आहे ना अतिशय शांत आहे. मित्र हो, आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे एका पुरातन अशा मंदिरामध्ये. श्री लक्ष्मीकांतांचं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या गेटच्या बाहेरच हे बघा, हे चाफ्याचं असं सुंदर असं झाड आहे आणि याचा विस्तार पण खूप मोठा आहे. इथून अशा प्रकारे आपल्याला वाकून जावं लागणार आहे. तर मित्रो, खूप पुरातन आणि खूप सुंदर अशा मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत. अशा प्रकारचं मंदिर हे क्वचितच आता आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे आपल्या कोट गावातील काही ग्रामस्थ आहेत. नमस्कार. तर काका, हे साधारण किती वर्षांपूर्वीचं मंदिर वगैरे आहे, असं काय अंदाजे तुम्ही सांगू शकता का? 1853 सालपासूनचं हे मंदिर आहे. अच्छा, 1853. आणि मला वाटतं त्यावेळेला फक्त ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असेल. त्याच्या अगोदरपासूनचं हे ते वास्तुरूपी मंदिर आहे. ओके, म्हणजे त्यावेळी फक्त जीर्णोद्धार झालेला आहे. मग तुम्ही साधारण एक इंग्रजांच्या अगोदरपासून पण हे मंदिर इथे आहे असं बोलू शकतो आपण. ओके, मग आता ही सजावट वगैरे कसली करताय काय? उद्या त्रिपुरा पौर्णिमा या मंदिरात होणार आहे. अच्छा, त्याची सजावट आता आम्ही. ओके, म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेचा हा उत्सव असतो इथे. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता मित्र, हे बघा, हे शके 1853 या दिवशी म्हणजे असा त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पण हे मंदिर त्याहून खूप अधिक वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी हे वारू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण अजून एक गाव पाहिला, तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट हा गाव. आणि या गावातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या घराचा चौतारा, त्यांच्याबद्दल एकूण माहिती जाणून घेतली, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल. आणि त्यांच्या मूळ घराचा परिसर, त्यांच्या मूळ घराचा चौतारा आपण पाहिला. आणि तसंच ह्या कोट गावातील हे एक सुंदर पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे गावातील ग्रामस्थ आता उद्या त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त इथे उत्सवाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मित्र हो, अजून या कोट गावातील एक विशिष्ट गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळी शिमगोत्सव असतो, तर शिमगोत्सवामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या गावातील पालख्या दुसऱ्या गावामध्ये जातात. तसंच ह्या कोट गावातील पालख्या आहेत ना, आपल्या गावखडी गावामध्ये सुद्धा येत असतात. आणि ते आपले हे बघा, हे ग्रामस्थच घेऊन येत असतात. त्या ठिकाणी पालखी घेऊन आल्यानंतर पालखी नृत्य वगैरे आपल्याला पाहायला मिळत असतं वेगवेगळ्या प्रकारे. तर अशा प्रकारे वेगवेगळे गाव आहेत ना, एकमेकांशी जोडले जात असतात शिमगोत्सवानिमित्त. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कोकणात शिमगोत्सव किती मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि इथल्या आपल्या कोट गावातील पालख्यासुद्धा गावखडी गावामध्ये येत असतात. तर त्यामुळे गावखडी गाव आणि कोटगाव यांचंसुद्धा नातं आहेत ना, खूप जुनं आहे, खूप अगोदरपासून आहे. तर आजचा हा एकंदर ब्लॉग मित्र हो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.